वामका खेत दिसे झोरी झोरी, निजांगी उटी हाती मनगटी, विघ्न संकष्टी त्वरा करी धावत येण्याची, जय करू अनसूया तनयाची, आरती श्री दत्तरायाची, जय करू अनसूया तनयाची. असे 4-5 कडवे आहेत. इतकं सुंदर त्यांनी वर्णन. जटेचा भार टिळा भारी, जटेचा भार माझ्या देवाच्या मुकुटावर आहे. वाम काखेत दिसे झोळी, डाव्या काखेमध्ये देवाच्या झोळी आहे. निदांगी उटी, देवाच्या अंगाला निदांगी उटी, हातामध्ये मनगटी आहे. आणि विघ्न संकष्टी, आमचे चक्रधर स्वामी थोडे उशिरा येतील, पण दत्तात्रय प्रभू धावला त्याशिवाय राहत नाही का. चक्रधर स्वामी थोडे उशिरा येतील. आणि मग मी एकदा कुणाचा प्रश्न विचारला लहानपणी, तुझं बाबा हे अंगात आल्यानंतर हे दत्त्याच का म्हणते. तुम्ही दत्तात्रय कामच खूप खतरनाक आहे. तुम्ही पहा, स्थान कोणतंही असो, अंगात आले की श्रीकृष्णा म्हणत नाही, श्री चक्रपाणी म्हणत नाही, श्री गोविंद म्हणत नाही, ते दत्तात्रय प्रभूचा शिवा देते. आणि काही स्थानाजवळ तर आम्ही एक काडी आहे ना, जसा एखाद्या शिक्षकाच्या हातात काडी येतो तशी काडी मी स्थानाजवळ ठेवलेली पाहिजे. म्हणजे का म्हणजे दत्तात्रय प्रभूंनी स्वतः ठेवलेली आहे. त्यांना नाही ऐकली की दत्तात्रय काडी घ्यायचं गेलं मारतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असतं. किंवा आपण जेव्हा उपदेश देतो तेव्हा 5 गुणनामे त्रिकाळ स्मरिते, आणि 5वा तो निरंतर आहे. तर पुन्हा आपण काय सांगतो की संकष्टकाळी दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं स्मरण करायचं. काय म्हणतो आपण आता आम्ही स्वतः जेव्हा सांगतो मग त्यांना सांगावं ते समजावून. प्रथम पायरी असते, भाऊ जसा आपण एसटीने प्रवास करतो, आपला नेहमीचा जाणं येण्याचा दरवाजा तर आहे, पण आपण मध्ये गेले की डाव्या हाताला घेऊन जाते. संकष्टकाळी बाहेर पडण्याचा मार्ग नाही का. अपघात होऊ नये, संकष्ट येऊ नये, पण जर संकष्ट आलं तर या दारातून तुम्ही बाहेर पडा. तसं आपला 5ही गुणनामे त्रिकाळ स्मरिते, 5वा तो निरंतर आठवायचा आहे. आमच्या बाईसुद्धा आम्हाला सांगायच्या, पण विधा चमकल्या, विधा चमकल्या, हवा धुवून सुटली, काही भीती वाटली, तेव्हा दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं स्मरण. आम्ही त्या आरतीमध्ये आहे, विघ्न संकष्टी त्वरा करी धावत येण्याची, जय करू अनसूया तनयाची. बंधूंनो, हजारो वर्षाची माझ्या भाविकांचा अनुभव आहे की दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवना केली आणि जीवनामध्ये संकष्ट दुःख दूर झाले आहे. तो दत्तात्रयांचा विशेष असतो माझ्या स्वामींचा, तो परमेश्वराचा विशेष आहे. स्वरूप तर एकच आहे, पण आज आपल्या अवताराचं वैशिष्ट्य काय आहे म्हणून आज आपला हा विषय चाललेला आहे. आणि असे श्री दत्तात्रय प्रभू आणि ह्या दत्तात्रय प्रभूंचं स्नान झालेलं आहे. जे मोकळे केश कलाप आहे ते सोडलेले आहे. उन्हाच्या तिरफेला माझे दत्तात्रय प्रभू पाठ करून बसलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये सगळं घरी असताना ज्यांना हातच नाही आहे आणि हात नसल्यामुळे आता राज्य दुसरीकडे जाण्याची वेळ आलेली आहे, मग त्यांना पण सांगितलं, अरे बाबा तू असं काय करतो. सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभू आहे, त्यांना तू शरण जा, ते तुझ्या सकळ मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार. आणि मग आमचा हा जो राजपुत्र आहे हा श्री दत्तात्रय प्रभूंना भेटायला आलेला नाही का. आणि मग दत्तात्रय प्रभूंना खुश कसं करावं. जसं तुम्ही आम्ही देवाची उठी केल्यानंतर देवाला धूप दाखवत असो, तसं दत्तात्रयांचं मंगल स्नान झालेलं आहे. आणि मग देवाला धूप दाखवावा म्हणून या राजकुमारांनी आपल्या दोंड्या हातावर बिस्तू घेतला, त्यावर उग टाकला आणि त्या उदांचा दोंड्या हातावर धूप दाखवत आहे. आपण सर्व आहे. आणि मग त्या धुपाचा सुगंध संपला, पण त्या विष्णुबाबांना जेव्हा हातावरची चमडी जळायला लागली आणि करपट वास आला, तेव्हा माझ्या दत्तात्रय प्रभूंनी मान घेऊन पाठीमागं पाहिलं आणि देव काय म्हणतात, सांडी सांडी, अरे हातात ते हात जळतोय, टाकून दे तुझ्या तुमच्या हातावर काय आहे ते. आणि मग ते टाकून दिलं. परमेश्वर प्रसन्न झाला, माझ्याशी बोलला, संवाद साधला. आणि मग देवाची चरण लागला, नतमस्तक झाला देवाच्या. आणि मग मागा परमेश्वर प्रसन्नानंतर म्हणतात, मागा काय तुम्हाला काय पाहिजे वरदान. आणि ते म्हणतात, दिदी सगळं आहे, पण हे 2 नसल्यामुळं सगळं जाण्याच्या देतात. हे सगळं माझ्याकडे आहे, काहीच कमी नाही आहे, पण तो हात नसल्यामुळे आता हे राजपद दुसरीकडे जाण्याचा संभव आहे, मग याची गरज आहे. आणि तेव्हा आपणा सर्वांना माहिती आहे की माझ्या श्री दत्तात्रय प्रभूंनी 2च काय. मग तेव्हा त्यांना सांगितलं, अरे बाबा हे तर सामान्य भक्त आहे, पुन्हा अपूर्व काही मागा. परंतु नाही म्हणले. आता ते लौकिकदृष्ट्या आले होते, लौकिकदृष्टीने ही हातच पाहिजे म्हणले. आणि मग हीच वेळ आठवण आम्हाला कनाशीच्या ब्राह्मणाची आठवण होतात.
कारण की तोही परमेश्वर अवतार आहे, हाही परमेश्वर अवतार आहे. परमेश्वरानं जी सृष्टीची निर्मिती केलेली आहे, परमेश्वरानं तुम्हाला आम्हाला इथं जे पाठवलेलं आहे त्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी थोडंच पाठवलेलं आहे. किंवा त्याची पूर्तता करून याचं समाधान होणार नाही हे त्याचं अंतिम ध्येय नाही आहे, हे त्या आम्हाला माहीत नाही आहे, पण त्या परमेश्वराला माहिती आहे ना, याला मी किती जरी दिलं तर याचं समाधान होणार नाही. आता विषय निघून सांगतो बंधूंनो, अन्नदानचं महत्त्व काय आहे. कारण की तुम्ही किती जरी काही दिलं तर काही पूर्ण होत नाही आहे, पण जेवताना मात्र लगेच हात पडतो, वाच आता नको म्हणतात नाही काय. जेवताना मात्र माणूस तेवढ्या पुरतं का होत नाही, नको म्हणतात, पोट भरलं. बाकीच्या गोष्टी किती पोट भरलं असलं ते का माणूस नाही म्हणत. ही सामान्य गोष्ट आहे. तसं बंधूंनो, ईश्वराला माहिती आहे की बाकीच्या कितीही गोष्टी दिल्या तरीही याची पूर्तता होणार आणि याला जे पाहिजे ते याला मिळाल्याशिवाय याचं समाधान होणार नाही, याचं जन्ममरणाचं हालगार्ज तुटणार नाही आहे. जसं माझ्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी आसती बरी सांगितलेली आहे कलियुगामध्ये, जी तुम्हाला या पद्धतीने हवी तेव्हा ती प्राप्त होईल, तो ईश्वर प्राप्त होईल. तसं त्या सहस्रार्जुनाला माझ्या दत्तात्रय प्रभूंनी त्यांच्या त्या सफल जीवनासाठी आचार सांगितला होता. तो बंधूंनो, लोभ असा आहे, लोभ माणसाचा काही जात नाही. आणि नकळत त्या सहस्रार्जुनांच्याकडनं त्या तिन्ही आज्ञेचं उल्लंघन झालेलं आणि त्याचा परिणाम काय झाला, त्यांचं सगळं राज्यवैभव गेलेलं आहे. तर असे हे जे आपले श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे, कोण आपला जो दुसरा अवतार आहे बंधूंनो, आपले जे पंचकृष्ण आहे, तसं पाहिलं तर पंचकृष्णामध्ये दत्तात्रय प्रभूंचंच प्रथम स्थान पाहिजे. कारण की ते आपल्या परमार्गाचे आदिगुरू आहेत. नुसते परमार्गाचेच आदिगुरू नाही आहे, तर बाकीच्याही काही धर्मपंथांनी त्यांना आधी मांडलेलं आहे. त्यामध्ये आनंदमार्गी आहे नाही का, अवधूतपंथी आहे, माझ्या तुकाराम बाबांनी दत्तात्रय प्रभू अभंग केलेले आहेत, संत जनार्दन स्वामी आहेत, नवनाथ आहेत. आता अलीकडे आपण पाहतो आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. हे सर्वजण आपलं मूळ दत्तात्रय प्रभूंशीच जोडण्याचा प्रयत्न करत असतात. हे सर्वजण दत्तात्रय प्रभूलाच मानत असतात, पण त्यांचं दत्तात्रय प्रभूंना मानणं हे वेगळं आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणतात. काय म्हणतात? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणतात. मग आता तुम्ही सांगा की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणल्यानंतर किंवा ब्रह्मा विष्णू महेशांचं रूप म्हणल्यानंतर मग दत्तात्रय प्रभूंच्या पूजण्यामध्ये काय फायदा आहे? या तिघांची भक्ती करणं काय आणि एकांची भक्ती करणं काय? बरेच वेळा तुम्ही आम्ही बाहेरच्या लोकांची मध्ये वापरत असताना बंधूंनो, आपल्याला खूप अडचणी येत असतात. आमच्यापेक्षाही तुम्हाला अडचणी असता येतात. उलगडा करूया, स्त्री हत्या करू नको, ब्रह्महत्या करू नको आणि गोहत्या करू. तुला हे जर सगळं सांभाळायचं असेल, मी तुला जे अलौकिक पृथ्वीचं राज्य आणि तुला हात दिलेले आहे हे तुला सांभाळायचं असेल तर तुला ह्या 3 गोष्टींचं पालन करावं लागेल. हा आचार आहे बंधूंनो, हा एक नमुन्याचा आचार आहे, एक उदाहरण दाखल आचार आहे. जसं माझ्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी आसती बरी सांगितलेली आहे कलियुगामध्ये, जी तुम्हाला या पद्धतीने हवी तेव्हा ती प्राप्त होईल, तो ईश्वर प्राप्त होईल. तसं त्या सहस्रार्जुनाला माझ्या दत्तात्रय प्रभूंनी त्यांच्या त्या सफल जीवनासाठी आचार सांगितला होता. तो बंधूंनो, लोभ असा आहे, लोभ माणसाचा काही जात नाही. आणि नकळत त्या सहस्रार्जुनांच्याकडनं त्या तिन्ही आज्ञेचं उल्लंघन झालेलं आणि त्याचा परिणाम काय झाला, त्यांचं सगळं राज्यवैभव गेलेलं आहे. तर असे हे जे आपले श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे, कोण आपला जो दुसरा अवतार आहे बंधूंनो, आपले जे पंचकृष्ण आहेत, तसं पाहिलं तर पंचकृष्णामध्ये दत्तात्रय प्रभूंचंच प्रथम स्थान पाहिजे. कारण की ते आपल्या परमार्गाचे आदिगुरू आहेत. नुसते परमार्गाचेच आदिगुरू नाही आहे, तर बाकीच्याही काही धर्मपंथांनी त्यांना आधी मांडलेलं आहे. त्यामध्ये आनंदमार्गी आहे नाही का, अवधूतपंथी आहे, माझ्या तुकाराम बाबांनी दत्तात्रय प्रभू अभंग केलेले आहेत, संत जनार्दन स्वामी आहेत, नवनाथ आहेत. आता अलीकडे आपण पाहतो आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. हे सर्वजण आपलं मूळ दत्तात्रय प्रभूंशीच जोडण्याचा प्रयत्न करत असतात. हे सर्वजण दत्तात्रय प्रभूलाच मानत असतात, पण त्यांचं दत्तात्रय प्रभूंना मानणं हे वेगळं आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणतात. काय म्हणतात?
त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणतात. मग आता तुम्ही सांगा की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणल्यानंतर किंवा ब्रह्मा विष्णू महेशांचं रूप म्हणल्यानंतर मग दत्तात्रेयांच्या पूजण्यामध्ये काय फायदा आहे? या तिघांची भक्ती करणं काय आणि एकांची भक्ती करणं काय? बरेच वेळा तुम्ही आम्ही बाहेरच्या लोकांची मध्ये वापरत असताना बंधूंनो आपल्याला खूप अडचणी येत असतात. आमच्यापेक्षाही तुम्हाला अडचणी जास्त येतात. कारण की आमचा कसा आहे, आमचा एक वर्ग ठरलेला आहे आमच्या सहवासामध्ये येणारा, आमच्या सानिध्यामध्ये येणारा एक वर्ग ठरला. तुम्हाला कसं आहे, सर्वांमध्ये वावरावं लागत असते. मग तुमचा दत्त आमचा दत्त वेगळा का हो? मग तीन मुखीचा आणि एक मुखीचा काय फरक आहे? बाबांनी या दृष्टीने हे सगळे विषय ठेवले. कदाचित बाबांनी या दृष्टीने सकाळी विषय स्पर्श केला असेल नाही का? मग तुमचा दत्त वेगळा आमचा दत्त वेगळा का हो? असा विषय कधी कधी येत असतो बंधूंनो. परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की यासाठी थोडंसं आम्हाला ज्ञान असणं अत्यंत सर्वात महत्त्वाचं आहे की परमेश्वर हा तिन्ही गुणांच्या वेगळा आहे, रजतम सत्वांच्या वेगळा आहे. आता हे त्याच्यातला बी तो ज्ञानी असेल, काही धर्माचा शास्त्राचा जाणता असेल तर त्याच्या लक्षामध्ये येईल. तर आज आमची भक्ती कशी झाली आहे बंधूंनो, आज आमची भक्ती कशी झाली आहे? त्याला नाही शेंडा आणि त्याला नाही बूट, अशाच्या पुढं आपण कितीही डोकं आपटलं तरी त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. मग तिथं जास्त डोकं आपटून आपलं डोकं काही खराब करायचं नाही. बाबू थोडंसं बाजूला हो आणि आपला मार्ग पकडायचा. पण जर समजदार असेल, त्याच्या ठिकाणी जी समजून घेण्याची पात्रता असेल तर आपण आपल्याकडून त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुमच्या बोलण्यामधनं जेवढा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की हे सांगतो याला काहीतरी शास्त्राची बैठक आहे गड्या, आणि मग त्यांना सांगायचं मला इतकं फोन माहीत नाही, पण तू जे आमचे अधिकारी आहे, आमचे ज्ञानी लोक आहेत त्यांना तू भेट, तिथं तुम्हाला सगळ्या शंकेचं तुमचं निरासन होऊन जाईल बंधूंनो. यासाठी आम्हालाही प्राथमिक माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं. आणि म्हणून आज जो आपला दत्तात्रय प्रभूंचा जो विषय आहे की दत्तात्रय प्रभूंचा जो आचार धर्म आहे बंधूंनो, तसं आमचं काय झालं की आज आमचा साधनदाता परमेश्वर म्हणून आम्ही सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना चिंता केली. आज त्यांची आस्तीपरी आहे, कुणाची? सर्वत्र श्री चक्रधर स्वामींची. म्हणून आमचा आचारा विचाराचा जो वहापोह आहे हा जास्तीत जास्त ब्रह्मविद्येमध्ये आपण स्वामींच्या निरूपणावर केलेला आहे. आमचे जे भाष्यकार आहेत, आमचे जे विद्वान मंडळी आहेत, यांनी जे आपले 10.5 जे सूत्र आहेत या सूत्रांच्या भोवती आचारा विचारांवर जास्त आपण फोकस टाकलेला आहे. आणि आपण कसं केलं की नाही बा, श्रीकृष्ण भगवंतांची आस्तीपरी आता नाही आहे, दत्तात्रय प्रभूंची आस्तीपरी आता नाही आहे. आणि विशेष म्हणजे की दत्तात्रय प्रभूंना भेटणं किंवा त्यांना साधणं इतकी सोपी गोष्ट ते अमोघ दर्शन आहे. अमोघ दर्शन म्हणजे नाही का, होतच नाही, आणि झालं तर वाया जात नाही, होतच नाही आणि झालं तर वाया जात नाही, असं ते दत्तात्रय प्रभूंचं दर्शन आहे. आणि मग अशा ह्या दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी आमच्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी आपल्या पंथाचं आपल्या इथं आदिगुरू मानल्यामुळे किंवा या पंथाला आधी मानल्यामुळे त्यांचं जे चरित्र आहे, त्यांचं जे आचार जो आहे, आणि त्यांचा आचार म्हणजे सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचा. बरेच वेळा लोक काय म्हणतात, बाबा आमच्याकडे तो विशेष नाही आहे, तो विशेष नाही आहे, तो विशेष नाही आहे, मग तो विशेष पाहिजे. त्यांना म्हणलं बाबा आता आम्ही एवढं मार्गामध्ये होतो तर पहिलं आमच्याकडे तर श्रीकृष्ण भगवंताची विशेषच होती, मग आम्हाला काय श्रीकृष्ण भगवंताची भक्ती घडली नाही का? लक्षात घ्या, काही काही गोष्टी अजिबात आपण डोक्यातल्या काढून टाकायच्या. सहज पुन्हा कोण मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, परंतु शेवटी स्वरूप एकच आहे. शेवटी स्वरूप तुमचं आहे चैतन्यापर परमेश्वर. का माझ्या आचार्य नागदेवांनी म्हणलं चैतन्यापर हा देव वेगळा, तो अवतार वेगळा, तो अवतार वेगळा, असं म्हणलं काय? चैतन्यापर परमेश्वर तो देवश्री चक्रधर सकळ जीवाचे रक्षिता आहो उचलित आहो. जो चैतन्यापर परमेश्वर देवश्री चक्रधर आहे ते चैतन्यापर परमेश्वराचं स्वरूप माझ्या दत्तात्रय प्रभूमध्ये आहे. ते चैतन्यापर परमेश्वराचं स्वरूप माझं श्रीकृष्ण भगवंताचं आहे. ते चैतन्यापर परमेश्वराचं स्वरूप माझ्या चक्रपाणी महाराजामध्ये आहे. अहो चक्रपाणी महाराज जे द्वारावती का तेच आमचे गोष्ट. म्हणजे हे सगळं असं असल्यामुळे आज फक्त आपल्याला या निमित्तानं या अवतारांचा परिचय व्हावा, या अवतारांच्या संबंधित लीळा आपल्या कानापर्यंत याव्यात, किंवा या अवतारांच्या संबंधित जे भक्त आहेत यांचं आता सर्वात महत्त्वाचं आहे की बरेच वेळा लोक काय विचारतात की बाबा दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले, मग आपण एकच गुरु करायचा का? आपण एकच गुरु केली पाहिजे म्हणजे हा बी दत्तात्रय प्रभूंचा आचार धर्म आहे म्हणून आज्ञापासून काही निर्माण झाले नाही का? की जे 24 गुरुचं जे आख्यान आहे काय काय झाले म्हणजे बाबा तुम्ही म्हणताय की आपल्याला एकदा एक गुरु केल्यानंतर एवढंच काय म्हणजे आपल्या पंथामध्ये सुद्धा एकाला उपदेश दिल्यानंतर दुसऱ्याला उपदेश देत नाही म्हणजे असं बरेच वेळा होते. काही काही लोक आले म्हणजे बाबा
आम्ही कुणाचा उपदेश घेतला, कधी घेतला आम्हाला काही कळत नाही. त्यांची आमची पुन्हा भेट नाही आहे. ते गेलेली, आता कसं काय करायचं, आता डबल उपदेश घेता येतो का? त्याचा बाबा डबल उपदेशाची काही गरज नाही आहे. जेव्हा तू उपदेश घेतलेला आहे ना, तू गुरुस्थानी कुणालाही मानू शकतो. पुन्हा तुम्ही शास्त्र काढू शकता, नाम घेऊ शकता, पुन्हा डबल. मग तुम्ही असं सांगता म्हणजे आणि दत्तात्रय म्हणून ते 24 गुरु केलेले आहेत. आता तुम्ही सांगा, जो सगळ्यांचा आधी गुरु आहे त्याला गुरु करण्याची काही गरज आहे का? आणि माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर दत्तात्रय म्हणतो 24 गुरु केले, पण माझे श्री दत्तात्रय म्हणतात बाई भाजी गुरु मानावा. काय भाजी गुरु मानावा, की तुम्हाला भाजी विसण्याचं ज्ञान ज्यांनी केलं त्यांना सुद्धा आपण गुरु मानलं पाहिजे. बंधूंनो, बाप हा एकच असतो, बापा समान अनेक असतात. आलं लक्षात? आपण काय म्हणतो, तुम्ही माझ्या आईवडिलासारखे आहात, नाही का? माझ्या आईवडिलासारखे आहात, आईवडिला समान आहात. तसं गुरु हा एकच. आणि तसं तर कृष्ण म्हणजे जगद्गुरु, दत्तात्रेय जगद्गुरु. तसा खरा जीवाचा जो गुरु आहे तो कोण आहे? परमेश्वर, नाही का? पण हे निमित्त आपले जे गुरु असतात, आपले जे अधिकारी आहेत, आचार्य संत म्हणतायत, यांच्याकडनं आपला शब्दरूप ज्ञान प्राप्त झालेलं असल्यामुळे आपण त्यांना गुरुस्थानी मानत असतो. आणि आपल्या गुरु समान सर्वच आहेत, ज्यांना जे आपला निमित्त आहे ते. तसं हे परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते एकच आहे, फक्त अवतार वेगळे वेगळे आहेत. आणि त्या अवतारांची वेळेचं स्मरण झालं पाहिजे यासाठी आपण हा सगळा यत्न केले आहे. पण याच्या भांडणीमध्ये करून उगीच तो विशेष पाहिजे, तो विशेष पाहिजे, तो विशेष पाहिजे म्हणून तुम्ही भलत्याच वस्तू आपल्या घरामध्ये जमा करणंही योग्य नाही आहे. पुन्हा एक महत्त्वाची सूचना बोलता बोलता बंधूंनो, ही आपली ज्ञानाई महोत्सव आहे, नाही का? आमचं काय झालं की जसं आमच्या घरामध्ये कुठलं आम्ही फर्निचर पाहिलं, बरं का बाबा, हा विषय आवश्यक आहे. कुठे आम्ही घरामध्ये आम्ही फर्निचर पाहिलं की मग त्याच्या घरी ती आहे, त्याच्या घरी ती आहे, माझ्या घरी पाहिजे. तसे आमचे देवघर झाले लहान, पण देव एवढे झाले. कधी कधी आपण देव करायला गेलो, एखादा विशेष नमस्कार ठेवायला गेले ना, कधी कधी आपण देव करायला एखादा देव ठरवला की तो देव खाली पडतो का काय, जितके त्या देवघरावर आमची विशेष तयार झालेली आहे. हा एक आमचा दोघंच आहे. काही विशेष आपण पेटीमध्ये बंद करून ठेवू शकतो. आज ही सर्व साधू संत मंडळी यांच्याकडे भरपूर पेट्या देवपूजा आहे, पण सगळ्याच पेट्या देवपूजा काही आसनावर राहत नाही आहे. अलग लक्षामध्ये जेवढे आवश्यक आहे तेवढे आपण नमस्कार हवेत, बाकीचे सुव्यवस्थितपणे ठेवून अमावस्या पौर्णिमेला त्यांना बाहेर काढणं. परंतु मग कसं होते, आपण जर जास्त केलं तर कधी कधी नकळत मनामध्ये त्यांची आपल्याकडून कामाची अवहेलना होतात. बापा एवढे मोठे देव आहेत, स्नान घालायला किती वेळ लागेल, साफसफाई करायला किती वेळ लागेल. आणि बरेच वेळा आता आमचा जवळ अनुभव आहे, माय काय म्हणते पोराला, कर न देव, नाही का? अरे बाबा ते म्हणते देव करणं, किंवा कधी कधी नवीन सून आलेली आहे, कर स्नान, कर उठी. मग आमच्या सासू सुनांचं आता ती सून नवीन घरची आलेली हो, नाही का? आज आपण पाहतो सगळे आमचे जे ग्रस्त लोक आहेत ते एवढे बिझी आहेत. सकाळी उठल्यापासून लेकराची शाळेची तयारी आहे, डब्बा आहे, नाही का? ते कीर्तनकार लोक खूप छान सांगतात बाबा, हां स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक म्हणजे काय, आलूच्या 2 फोडी, तुझ्या 2 चपात्या, पण सकाळ स्वयंपाक करायचा आहे. अरे माझ्या जुन्या बायामध्ये काठवट घेतली, एका ठिकाणी कुटुंब होते, 5-50 लोकांचं कुटुंब असायचं. डब्यामध्ये पीठ घेतली की दन 5-25 लोकांच्या भाकरी ठाकून ती काठवट बाजूला करून द्यायची. आज आमचा तर गॅसचा ओटा, ते लायटर, ते पोल पाटणं, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक. अरे काय ते पोरं 2 फुलकी बी खात नाही, 2 वांग्याच्या फोडी खात नाही, 2 आलूचे हे बी खात नाही. हे सांगण्याचं तात्पर्य असं, आज आमची कार्य करण्याची क्षमता जी आहे ती क्षमता खूप कमी झाली. शारीरिक परिश्रम करण्याची जी आमची क्षमता जी आहे, शारीरिक परिश्रम करण्याची ती खूप आमची कमी झालेली आहे. आणि अशा काळामध्ये आम्ही जर नवीन आलेल्या पोळीवर कर देव जर म्हणलं तर तिच्यावर आमच्या देवाधर्माचा चांगला प्रभाव होण्याच्या ऐवजी तिच्या ठिकाणी नकारात्मक भावना निर्माण होत असते. आणि बरेच वेळा घरामध्ये भानगडी झालेली आपण पाहत असतो. यावेळेस आम्हाला ही सगळी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांना आवड आहे, श्रद्धा आहे, त्यांचा तर प्रश्नच नाही. आणि बंधूंनो, तुम्हाला माहिती आहे की आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत. शेती करत असताना नवीन जेव्हा नांगर वखर चालवायचा असतो तेव्हा थोडंसं हळूहळू शिकवावं लागतं. एकदम जर तुम्ही डोक्यावर वजन दिलं तर ते खाली बसते की नाही? खरं आहे का खोटं? खाली बसते की नाही?
तसं ती नवीन आलेली पोरगी बंधून कॉलेज शिकता शिकता आणि तो तुमचा पूर्वीचा काळ गेला आता. जसं आमच्याकडं बाबा वाक्याप्रमाणे गुरुची आज्ञा चेहऱ्यानं पालन करावं, आता बाबा लोकांना खूप मोठा विचार आहे. खरं आहे का खोटं आहे? तसं तुमचं बी आहे की मुलगा आणि मुलगी बापानं सांगितलंच म्हणजे लगेच वाक्य असं नाही आहे. आपण इकडं प्रत्येक वेळेस नाही बाई तुला काय करायचं, कोणत्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं, कोणता वर्ग तुला निवडायचा तू निवड, की म्हणजे इकडं प्रत्येक ठिकाणी मला स्वातंत्र्य इथंच काऊन जबरदस्ती करता गेले असं होते नाही. आणि यातून नकळत मनामध्ये विभावना निर्माण होण्याची शक्यता असते. बंधूंनो, यासाठी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून विशेष मी एवढे नका जमा करू की येणाऱ्या पिढीला वैताग निर्माण होईल. माझ्या बोलण्याचा आता लक्षात घ्या, नाही तर उद्या बाबा वाक्य खावा नाही तर देवच जमा करू नका आणि त्या विषयालाच विरोध केला. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या, यामध्ये चांगला हेतू आहे. हां नाही न मागता मिळाले तेवढे घ्या. आणि आता आम्ही एवढे होतो की नाही तर आसनाव 5-7 विशेष रोज नमस्कारण्याची खूप झालेली आहे. बाकीची तुम्ही एक चांगली पेटी करून त्या पेटीमध्ये सुडे लावून तुम्ही त्या पेटीमध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवा. अमावस्या पौर्णिमेला पौता आहे, दिवाळी आहे, तुम्ही वर काढा, त्यांची व्यवस्था करा. परंतु हे काय म्हणतो, माता भगिनींनो तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही देवधर्म चांगला केला, पण नवीन पिढीची मी तुम्हाला मानसिकता सांगतो, उद्या तुमच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण झाले नाही पाहिजे. आता काही ठिकाणी काय केलं बंधूंनो, आता विषय निघाला म्हणून सांगतो. आमचं बाबांचं मोकळं व्यासपीठ असते. काही लोकांनी देवं आणले आणि आसनावरच सिमेंटने फिट करून टाकले. आणि तुला मला विचार म्हणजे बाबा आता तसं काय 9वीच्या दिवशी देव बाहेर न्यावं लागतं का, आता देवाला कसं काढावं, म्हणजे आपणच देवाजवळ थांबावं म्हणजे. अरे बाबा तुला सिमेंटनं घरी देव फिट करायला सांगितलं पुन्हा, हां तुला सिमेंटनं घरी असणार देव फिट करायला सांगितलं पुन्हा, आणि पुन्हा नाही ते प्रश्न तू आता विचारते. म्हणजे आता देव काढायचे कसे म्हणजे आता, मग आता असं करू म्हणजे आता आपण नवरात्र आता देवाजवळ थांबतो. म्हणजे तिथं स्वतःला बसले बाबा आले पूजी आहे, मला देवाला कसं देवाला चिंतून बसले. आता काय करावं बंधूंनो, ह्या अशा अज्ञानातून आम्ही आमच्या काही समस्या निर्माण केलेल्या आहेत. तर यावर आपले जे ज्ञानीजन आहेत, आपले जे गुरुजन आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या. आणि जो हव्यास आहे, जो हव्यास आहे प्रत्येक गोष्टीचा, त्या हव्यासाला आळा घालून जे आवश्यक आहे. आणि बंधूंनो पुन्हा एक सांगणं हात जोडून, बाबा दरवर्षी आषाढीला प्रसाद वंदन देवपूजेचा उपक्रम काढत असतात. बरेच लोक आमच्याकडे जातात, बाबा प्रसाद पाहिजे, प्रसाद पाहिजे. आता तुम्ही सांगा, मी तुम्हाला 10 प्रसाद येईल, तुमच्या घरी प्रसाद जर तयार झाले, आता मी कुठून आणले कुठून दिले, तर तुम्ही बाबासोबत हे बाबा लोकांच्याकडे जी देवपूजा आहे, दरवर्षी तुम्हाला जे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मार्गाची भेट होते, साधू संतांची भेट होती, क्रियापाणी घडली, ते तुम्हाला घडेल का? तुम्हाला काय वाटेल, माझ्याच घरी प्रसाद आहे 10 प्रसाद, मी घरीच काढते घरीच करते, पुन्हा गल्लीतल्या बायाला सांगते माझ्या घरी देवपूजा करायला येईल. आलं लक्षामध्ये. यामुळे आपल्या देवा धर्मामध्ये अंतर पडतो. आणि खरोखर प्रसाद म्हणजे काय, हे प्रसाद कुठून आले, कुठले आहे, हे सगळं ही टीका टिप्पणी नाही आहे बंधूंनो. ही टीका बाबांचा जो सोज्वळ प्रयत्न आहे, या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश आहे, जो हेतू आहे, त्या हेतूला धरून मी बोलतो आहो बंधूंनो. म्हणून मी हात जोडून आमच्या लोकांना सांगतो, बंधूंनो तुमच्याकडे विषय भरपूर असेल आणि एखादा माझ्यासारखा तुम्हाला जबरदस्तीने विषय देत असेल, हात जोडून सांगा, म्हणा बाबा मी सांभाळू शकते एवढे विषय माझ्याकडे आहेत, आता ज्याच्याकडे नाही त्याला तुम्ही विषय द्या. याचं कारण असं बंधूंनो की तुम्ही सांगा, आता प्रत्येक स्थानांची बांधणी झालेली आहे, विशेष कुठं निघत आहेत. माझ्या दत्तात्रयचं वैशिष्ट्य आहे आजही, आज जो आपला अवतार आहे, आपल्या अवताराचं वैशिष्ट्य आहे, आजही तुम्ही माहुरला तर आजही विशेष निघतात. आणि म्हणून पंथामध्ये सर्वात जास्तीत जास्त विषय जर कोणते असतील तर ते माझ्या दत्तात्रय प्रभूंचे आलं लक्षामध्ये. आणि म्हणून आपणाला जसं मी तुम्हाला म्हणालो की हे इतर लोक सण उत्सव करत आहेत, पण त्या सण उत्सवाचं गर्व त्यांना काहीच माहीत नाही आहे, टीका टिप्पणी नाही. गणपती उत्सव जोशात सुरू आहे, पण गणपती उत्सव करत असताना शेजाऱ्यांना, प्रशासनाला, आमच्या राष्ट्रीय तिजोरीवर एवढा मोठा ताण पडतो आहे की त्याचं स्वरूप खूप वेगळं गेलं आहे. आमचे जे पोलीस खात्यामध्ये जे लोक आहेत बिचारे, ते तर ते गणपती यायचे अगोदर त्या गणपती बाप्पाला हात जोडत असतील, अरे बाप्पा तू आला का, आमचं घरदार आता आम्हाला
नाही आहेत. पोलीस खात्यामध्ये ज्यांच्याकडे संरक्षण खातं आहे ते पहिले केलं हात जोडत असतील, बाबा तू आधार कशाला का आपल्या अलीकडच्या भाषेमध्ये. आता आम्हाला काही सुट्या नाही, घरदार कधी कुठं काय होईल आणि त्याची गदा कधी आमच्यावर येईल. बंधूंनो, हे सण उत्सवाचं खरं स्वरूप आहे का? हे आम्हाला कळून घेणं महत्त्वाचं आहे. कसं हळूहळू आपल्या धर्मामध्ये बी तसं स्वरूप व्हायला पाहिजे पुणे गोष्टीचं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपला धर्म, आपला पंथा ज्ञानपंथ आहे. याच्यामध्ये आचार आणि विचाराची सांगड आहे. नुसतं ज्ञानच नाही तर ज्ञानाला आचाराची जोड पाहिजे. आता मी काही सोडत नाही, मी सोडतो तुम्ही काही व्हायलाच नाही. पाऊसच आलेला आहे, जाता कुठं आता नाही. तुमच्या मनात मी आलं तर बाबाच्या वेळेचं बरोबर काय जातो बाहेर, तर निसर्ग म्हणता तुम्ही जाऊ शकत नाही, गोष्टी बसायला आहे का आता जे काही चालतं नाही का. बंधूंनो, या सगळ्या गोष्टींची सांगड घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपणाला ह्या अशा उत्सवाची, अशा मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या विदर्भातल्या, माझ्या अमरावती जिल्ह्यातल्या सर्व उपदेशांचं हार्दिक स्वागत करावं लागेल. ते मुलांनाही उपदेश देतात आणि मुलींनाही उपदेश देतात. नाही, हे मुलांनाही उपदेश देतात, मुलींनाही उपदेश देतात. काही काही भागामध्ये मग मुलीला उपदेश द्यायचा का, हां तिला घर कसं मिळते, कसं मिळत नाही, काही सांगता येते का बंधूंनो, नाही का. आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे बंधूंनो पुन्हा अजून, की बाकीच्या गोष्टींचं सगळं नियोजन आम्ही अगोदर करतो, पण उपदेश म्हणल्यानंतर तो मोठा होईल केव्हा, तो म्हणेल केव्हा. अरे तो जन्माच्या अगोदर पुण्या शाळेमध्ये घालायचं हे तुम्ही ठरवता. जन्माच्या अगोदर त्याला पुण्या शाळेमध्ये घालायचं हे तुम्ही ठरवता. मग शाळेचं शिक्षण फक्त 100 वर्षासाठी आहे. पण जो परमेश्वर त्याचा अंतिम ध्येय आहे, त्याच्या जीवनाचं कल्याण करतो आहे, त्याची काळजी मायबापाला नको का. आणि यासाठी आम्ही नेहमी आमच्या लहानपणचं आश्रमाचं उदाहरण देतो. बंधूंनो, लहान लेकरांना देव करायचा, विशेष करायचा म्हणजे कंटाळा येतात. पण आमच्या गुराई होत्या, बाबांनी पाहिलेल्या आहे, बाबांनी पाहिलेल्या आमच्या गुराईंना. तोंड धुतलं, चुलीपाशी दूध घ्यायला गेलं की पहिलं देव करून ये. देव करून येत नाही का, देवावर डोकं तरी ठेवून ये. पण ते आल्याशिवाय तुला दूध किंवा चहा मिळणार. मग माणूस कसं का होत नाही, जायचं देवावर डोकं ठेवायचं आणि देव करून यायचं. तेव्हापासून देव करायची सवय लागली, म्हणून आजही देवावर डोकं ठेवल्याशिवाय इकडे माणसाला भटकू वाटत नाही. जसं जबाबदार गुरु गुरायचं हे कर्तव्य आहे, तसं जबाबदार मायबापांचं हे कर्तव्य आहे की लेकरांना समजायला लागल्यापासून त्याला विशेष करणं. त्याची वयाची 8 वर्षे किंवा 12 वर्षे पूर्ण झाले की त्याच्या मागे लागून त्याला उपदेश देणं हे तुमचं परम कर्तव्य आहे बंधूंनो. जसं तुम्ही त्याच्या संसाराचं लौकिक दृष्टीची सगळी घडी बसली पाहिजे, त्याचं जीवन 100 वर्षाचं सुखमय झालं पाहिजे. आम्ही जेव्हा मराठवाड्यामध्ये फिरस्तीला जायचो, आता तुम्ही बाबूराव बाबांचं ध्यान हो, तुम्ही मार्गस्थ पुस्तक वाचलं का? हां, मार्गस्थ पुस्तक वाचलं तुम्ही तर मार्गस्थमध्ये बाबूराव बाबांनी सांगितलं, माझ्या घरी हा पंथ नव्हता, पण ज्या पाटलाकडे मी कामाला होतो त्याच्या घरी हा पंथ होता. अरे काय धर्माचा प्रचार, आधी काय धर्म प्रचार प्रसार करू शकतो हो बंधूंनो. खरे प्रचार प्रसारक तर तुम्ही आहात, खरे वाहक ईश्वरीच्या धर्माचे तर तुम्ही आहात बंधूंनो. ज्या पाटलाकडे तो कामाला होते तिथं हे साधू लोक यायचे मी त्यांच्या ढेरमध्ये, आणि मी गुरं चालून आणि मी दारामध्ये उभा राहायचो. त्यांचं मी देवपूजा करणं, आरती करणं, दंडवत करणं, नकळत मला त्यांच्यावर आकर्षण निर्माण झालं नाही का. आणि भगवद्गीतेचं पुस्तक माझ्या खिशामध्ये, तर माझ्या घरची लोक मला विरोध करायचे, आणि तो मानभावाचा देव आहे मानभाव, आणि मानभावाकडे चिटकीत असते म्हणतात, ते आपल्याकडे बोलवतात. त्यांनी त्यांचा मोह पाय घातला ना, हे सगळं सोडून द्यायला होती. आजही लोकांना भीती आहे की त्यांच्या नादीला, म्हणजे महानुभाव साधू असो का महानुभाव उपदेशी असो, त्यांच्या नादीला आपण लोक म्हणतात हे सगळं तुला सोडायला लावतील. आता आमचे काही साधू लोक जास्त जवळ गेले ना, अरे बाबा हे मार्गात घेऊन जातील, दीक्षा देतील काय का बंधूंनो. हे सांगतो तुम्हाला बंधूंनो, हा खऱ्या धर्माचे प्रचार आणि प्रसारक असाल तर तुम्ही आहात. पण तुम्ही सांगा की अवधर्मापासून काढून परधर्मी जाणं वाईट आहे का? आज बाबूरावकर बाबा
ज्या पाटकांच्याकडे कामाला होते आणि त्यांच्यामुळं भगवद्गीतेचं पुस्तक त्यांनी खिशामध्ये ठेवलं, तिथं आमच्या केसकर बाबांचा योग आला आणि आज बाबा परमार्गामध्ये आले. तर आता तुम्ही सांगा कसं झालं बाबांचं आणि आमचं बी. जर ते इकडं आम्ही जेव्हा मराठवाड्यामध्ये फेरस्तीला जायचो, आता तुम्ही बाबूरावकर बाबांचं ध्यान हो, तुम्ही मार्गस्थ पुस्तक वाचलं का? हां, मार्गस्थ पुस्तक वाचलं तुम्ही? तर मार्गस्थमध्ये भाऊरावकर बाबांनी सांगितलं, माझ्या घरी हा पंथ नव्हता, पण ज्या पाटलाकडे मी कामाला होतो त्याच्या घरी हा पंथ होता. अरे काय धर्माचा प्रचार, आधी काय धर्म प्रचार प्रसार करू शकतो हो बंधूंनो? खरे प्रचार प्रसारक तर तुम्ही आहात, खरे वाहक ईश्वरीच्या धर्माचे तर तुम्ही आहात बंधूंनो. ज्या पाटलाकडे तो कामाला होते तिथं हे साधू लोक यायचे मी त्यांच्या ढेरमध्ये, आणि मी गुरं ढोरं चालून आणि मी दारामध्ये उभा राहायचो. त्यांचं मी देवपूजा करणं, आरती करणं, दंडवत करणं, नकळत मला त्यांच्यावर आकर्षण निर्माण झालं नाही का? आणि भगवद्गीतेचं पुस्तक माझ्या खिशामध्ये. तर माझ्या घरची लोक मला विरोध करायचे, आणि तो मानभावाचा देव आहे, मानभाव. आणि मानभावाकडे चिटकी असते म्हणतात, ते आपल्याकडे बोलवतात. त्यांनी नाही का त्यांचा मोह पाय भागता ना, हे सगळं सोडून द्यायला होती. आजही लोकांना भीती आहे की त्यांच्या नादीला, म्हणजे महानुभाव साधू असो का महानुभाव उपदेशी असो, त्यांच्या नादीला आपण लोक म्हणतात हे सगळं तुला सोडायला लावतील. आता आमचे काही साधू लोक जास्त जवळ गेले ना, अरे बाबा हे मार्गात घेऊन जातील, दीक्षा देतील. नाही का बंधूंनो? हे सांगतो तुम्हाला बंधूंनो, हा खऱ्या धर्माचे प्रचार आणि प्रसारक असाल तर तुम्ही आहात. पण तुम्ही सांगा की अवधर्मापासून काढून परधर्मी जाणं वाईट आहे का? आज बाबूरावकर बाबा ज्या पाटकांच्याकडे कामाला होते आणि त्यांच्यामुळं भगवद्गीतेचं पुस्तक त्यांनी खिशामध्ये ठेवलं, तिथं आमच्या केसकर बाबांचा योग आला आणि आज बाबा परमार्गामध्ये आले. तर आता तुम्ही सांगा कसं झालं बाबांचं आणि आमचं बी. जर ते इकडे नसते आले, पाटलाकडे नसते, तर आज आम्ही एका पंथातल्या तेवढ्या मोठ्या विद्वानाला आम्ही पालखी झाली असतो नाही का? बाबांचं कल्याण तर सोडून द्या, ते अधिकारी जीव आहेत, ते जिथं राहतील तिथे त्यांचं चांगलंच होणार आहे. पण तुमच्या आमच्यासारख्यांचं केवढं मोठं नुकसान झालं असतं नाही का? आणि म्हणून पुण्या जीवाचा काय अधिकार आहे काही सांगता येत नाही. आणि म्हणून तुमच्या आचाराचा आणि विचाराचा प्रभाव एवढा पाहिजे. आणि म्हणून आमचे गुरुजी आम्हाला नेहमी लहानपणी उदाहरण सांगायचे की बाबा, अरे गाय जर हरली ना किंवा शेणाचा पौ जर पडला ना, तर शेणाचा पौ जर आपण जमिनीवरनं उचलला तर नुसता पौ निघत नाही, तो माती घेऊन घेतो. आज तुम्ही तर माणूस आहात, जिथं गेला तिथं तुमचा काहीतरी प्रभाव पडला पाहिजे, जिथं गेला तिथून काही तुम्ही सद्गुण म्हणून उठलं पाहिजे. तसं मी जर उपदेशी आहे, त्यातल्या त्यात आता माझा अमरावती जिल्ह्यामध्ये 7 पिढ्यापासून आमचं कोल्हा काकडा, मी रस्त्यानं येऊ लागलो, मला आमच्या जुन्या बाया कोल्हा काकडा काटे सोकरा बाबा, काय या लोकांना गावाचा अभिमान तरी पाहिलेलं नाही, तरी काही नाही, तरी काही नाही, वडील भोजन जातं. आणि जेव्हा मी दीक्षा घेतली होती, केवळ 22-23 वर्षाचा असेल, तेव्हा आमच्या गुराईसोबत पायी पायी आम्ही हे सगळे स्थानं केले होते. आणि बाई कधी विषय निघला की कोल्हा काकडा, तिथले वाडे, काटे सोकराम बाबा, अरे काय तुमची उज्ज्वल परंपरा आहे, केवढी मोठी परंपरा आहे, म्हणून काय हे गावं आहे. तुमच्या गावाची ख्याती, तुमच्या परिसराची ख्याती पोहोचली आपल्याला माहीत नाहीये, त्या गावाच्या नावावरनं तुम्हाला ओळखत असतात. ही माझ्या पूर्वजांची ही ठेव आहे आणि ही ठेव मला परंपरेनं पुढे चालवायचं. खरं आहे का खोटं आहे बंधू? ही ठेव मला परंपरेनं पुढे चालतं. आमचं काय व्हायचं बंधूंनो, तुम्हाला सांगतो मी की आज आपण जे जातीवंत शेतकरी आहोत ना, तर आम्हाला शेतीचं महत्त्व कळत नाही. आणि जे शहरामध्ये ते 2 एकर शेती घेऊ द्या, कंपाऊंड करत, एक आंब्याचं झाड लावत, एक जांबाचं लावत, एक याचं लावत, इतकुसे टमाटे लावत, आपल्या घरी घेऊन जाईल, त्या सगळं माझ्या शेतातले टमाटे आहे. तसं तुमचं आमचं आम्ही जे परंपरेने उपदेशी आहोत ना, तर जे परंपरेने उपदेशी आहोत त्याला आम्हाला आमच्या देवा धर्माचं काहीच मोठेपण वाटतं. ही वस्तुस्थिती आहे बाबा. ज्या 7 पिढ्यापासून, 8 पिढ्यापासून, 10 पिढ्यापासून आमच्याकडे देव आहे, पण आम्हाला त्या शासनाचं, त्या विशेषाचं, त्या स्थानाचं आम्हाला महत्त्व वाटत नाही आहे. आणि जे नवीन उपदेशी झालेला जो वर्ग आहे, नवीन उपदेशी झालेला जो वर्ग आहे, तो एवढा तन्मयतेनं करतो आहे, यासाठी आता आम्हाला सावध होणं नितांत गरजेचं आहे. आणि हा ज्ञानयज्ञ म्हणजे काय आहे, दत्तात्रय प्रभूंचा आचार म्हणजे काय आहे, दत्तात्रय प्रभूंचं चरित्र म्हणजे काय आहे नाही का? तर तुम्ही आम्ही सर्वांनी या गोष्टीला कार्यरत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून नाही का? आणि माझ्याकडे जी सेवा दिली होती
बंधूंनो, आता मला असं वाटलं होतं की गोविंदभाऊ बाबांनी जेव्हा परिचय करून दिला तसं आपण सामान्य जीव आहोत. आपण आपला काय परिचय, ही काही ज्ञानी नाही, पंडित नाही, महंत नाही, संत नाही, नाही का, फक्त एक लहानपणी अशा थोर महात्म्यांचं कैवल्यवासी गुरुवरी बाबांनी पाहिलं आहे की खरोखरच बंधूंनो, ज्याला आपण अस्थिपरीचे पुरुष म्हणतो, असे ज्ञान भक्ती वैराग्याने अशा साधू संतांचा सहवास घडला. त्यांच्या जीवनामध्ये आमच्या घरी परंपरेनं महानुभावबद्ध नाही. आमचे जावळं मातामायकडे कोंबडे बकरे कापून काढले, जेथे जावळे काढलेले, पण असा हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चौकुंडी दगड, पण अशा महान साधू संतांच्या सहवासामध्ये आला. चळाचे चुळके जयाचे प्रभा मंडळ फांके, तो श्री दत्तात्रयो ललाट फळके, नमस्करी तू असे, नमस्करी तू असे. सर्वज्ञ श्री दत्तात्रेय महाराज की. दत्तात्रेय प्रभूंच्या आचार सांगत असताना आज समाजाला, उपदेशी माणसाला कशाची गरज आहे, कारण दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शनच वाया जात नाही. आणि त्या दत्तात्रेय प्रभूच्या आचार आणि विचाराच्या माध्यमातून बाबांनी सद्यस्थितीवर ते तुम्हाला या श्री दत्तात्रेय प्रभूचे आचार विचार किती आवश्यक आहेत, काही नवीन प्रकारे चाली रूढी रीती रिवाज आपल्या रूढ झालेल्या बाबांनी सांगितलेलं शिमिटमध्ये विशेष. तर बाबा देव म्हटले, पण मला काही देव म्हणता येत नाही, विशेष आपण त्याला म्हणतो. वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी विशेष शक्तीचा निक्षेप म्हणून आपण आसनावरील देवपूजा असं म्हणतो. देवपूजा, देवस्य पूजा, देवपूजा, षष्ठी तत्पुरुष समास, त्या शक्तीशी संबंध जोडलेला आहे. म्हणून देवाला पूजण्याचं साधन देवपूजा म्हणायची, तो देव नाही, परमेश्वर वेगळा आहे. त्यांनी आपल्या शुद्धतेसाठी त्या शक्ती तिथे निक्षेप केलेला आहे. आणि म्हणून आचार आम्हाला दिलेला आहे बाबांनी. कार्तवीर्य राजाची लीळा आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितली, नाही का. आचार श्री दत्तात्रेय प्रभूंनी काय दिलेला आहे, बाबांच्या व्याख्यानातून तो भाग आला, तुमच्या लक्षात आला नसेल. दिलेलं नाम आणि दिलेली तुम्हाला जे दिलेली साधना, ही जर तुम्ही चुकवली, सोडली तर काय होते. तीनच गोष्टी सांगितल्या कार्तवीर्य राजाला, नाही का. स्त्री हत्या करू नको, ब्रह्महत्या करू नको आणि गौहत्या करू नको. या तिन्ही जर केल्या तर मात्र तुझा सर्वनाश होईल, नाही तर तू अजिंक्य असा पृथ्वीचा सम्राट होशील. इतकं आश्वासन दत्तात्रेय प्रभूंनी दिलं. आचरलं का? कार्तवीर्य राजाकडून आचरण झालं नाही आणि शेवटी नष्ट झाला. श्री दत्तात्रेय प्रभूंचं हे वैशिष्ट्य आहे. 24 गुरुच्या रूपात त्यांनी तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे. समाजामध्ये, आपल्या धर्मामध्ये, पंथामध्ये माणसामधला द्वेष, मच्छर कशा प्रकारे नष्ट करावा, येणाऱ्या संकटाला धैर्याने कसं सामोरं जावं,
दत्तात्रय प्रभू आम्हाला शिकवतात। उद्धव गीतेमध्ये भास्कर भट्ट बोरीकर म्हणतात, सर्वांगी विदारिती भूते, सर्वांगाला विदारिती भूते पर पृथ्वीन संडी धैर्याते। इकडे आमचे स्वामी म्हणतात, नामाच्या 10 टायामध्ये तुम्हावर पडते आकाश धरी जय, न भियावो साधेव। आकाशासारखं संकट तुमच्यावर कोसळत असलं तर मी आहे ना तयार। दत्तात्रय प्रभूंनी याच्यातून तेच दिलेलं आहे, तुम्ही धैर्य सोडायची गरज नाही। त्या नामाशी एकरूपराव महाकाळही तुमचं काही करू शकत नाही। ती धैर्य सोडते काय? तुम्ही त्या पृथ्वीमध्ये संडास खोदता, विहिरी खोदता, बारवा खोदता, आता ट्रेनिंग बी चालू आहे। तिने सोडलेला आहे तिचा धर्म, आणि मग माणसाचा धर्म काय, तुमचा धर्म काय? माणसाने माणसावर ते प्रेम करावं, प्रेमाने आपलंसं करावं त्याला। हा महान संदेश तिने दिलेला आहे। काही जरी झालं परंतु माझा देव आहे ना, तो होऊ देणार नाही। आणि म्हणून सादाईसेला स्वामींनी आपल्या त्या पैरळी वैजनाथाच्या मंदिरामध्ये जेव्हा आचार्य गेले, घाटावर चालले, सगळ्या स्त्रिया बरोबर होत्या, पुरुषही बरोबर होते, आणि इकडून रजाकारांचं तो काळ, यवनांची धाडी आली। धाडी आल्यानंतर आचार्यांना विचार पडला, आता ह्या वृद्ध स्त्रिया कशा काय न्यायच्या, यांना खूप चालतं होणार नाही। त्या टायमाला सादाईसा खूप स्थूळ झालेल्या होत्या, वय झालेलं होतं, तिच्याच वयाच्या अनेक स्त्रिया त्या बरोबर होत्या, यांना चालणं होणार नाही। तरुण मंडळी पळेल तरी आपला जीव वाचेल, आपला धर्म सांभाळतील, म्हणून आचार्यांनी सादाईसाला तिथे थांबवलं। एलो, तुला देवाचं वरदान आहे, तुला देवाने सांगितलं, न भियावो साधेवो तुम्हावर बाजत वारा येथून धरी जाईल। तुमच्यावर ते अशा प्रकारचं अचानक भयंकर संकट येणारं जरी असलं तरी ते आम्ही निवारण करू, असं वरदान स्वामीचं, ते खोटं ठरणार नाही। आणि या बाकीच्या सगळ्या स्त्रिया आहेत वृद्ध, या स्त्रियांचं रक्षण तुझ्यामुळे होईल। आणि त्या परळीच्या वैजनाथाच्या मंदिरामध्ये या सगळ्या स्त्रिया, तिकडून धाडी आली मुसलमानांची, हिंदूंची मंदिरं फोडत होते, ग्रंथ तोडत होते, फाडत होते, नासधूस हिंदूंच्या दैवी दैवतांचे करत होते। त्याच टायमाला या परळीच्या वैजनाथाच्या त्या मंदिरावर ते धाड येऊन बसली। 400-500 सैनिक, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ते परळी वैजनाथ। आता इथे आल्यानंतर साजेला प्रश्न पडला, या स्त्रियांचं मी रक्षण कसं करणार आहे? पण देवाच्या वचनावर विश्वास तिला होता, आणि म्हणून काठी घेतली हातामध्ये, स्थूळ झालेली होती, वय झालेलं होतं, दरवाजात उभी राहिली। जेव्हा धाडी आली तिकून त्या मुसलमान सैनिकांचे, ए बुढे कोण आहे तू? जेव्हा असं विचारलं, त्या टायमाला एलाईसाने एकच शब्द सांगितला, मी श्री चक्रधर रायाची दासी लोसे। असं जेव्हा म्हटल्यानंतर त्या नामामध्ये, त्या देवाच्या नामामध्ये एवढी पावर, ते मंदिर सुद्धा फोडायचं सोडून दिलं, बुद्धी पालटली। हे सगळे सैनिक म्हणे, अरे चलो, हे बुद्धी आहे या, आणि म्हणून ते मंदिर सुद्धा फुटलं नाही। दत्तात्रय प्रभूंनी हाच संदेश या पृथ्वी गुरुतून दिलेला आहे, सर्वांगी विदारिती भूते पर पृथ्वी न संडी धैर्याते। काही जरी झालं, किती जरी झालं, आमचे अनेक भक्त आम्हाला प्रश्न करतात, बाबा इतर संप्रदायाचा खूप उदो आहे नाही का, आणि किती संख्या आहे, आणि आपली त्या मानाने मुठभर आहे। माझं उत्तर एकच असतं, बाबा रे, मद्यपान करण्याच्या शाळा कुठं आहेत का?
जुगार खेळण्याच्या शाळा कुठे आहेत का? ते शिकवल्या जातं का? आणि सोन्याच्या रत्नाच्या पिढीवर किती गर्दी असते, आणि मद्यालयावर किती गर्दी असते. मग गर्दीच्या पाठीमागं जायचं का? नाही, गर्दीच्या पाठीमागं जाऊ नका, दर्दीच्या पाठीमागं जा. तुमचं कल्याण कशात आहे? अशा प्रकारचा महत्त्वाचं आचरण तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंनी या एकाच गुरुमधून दिलेलं आहे. 10 मिनिटं मला दिलेले होते, म्हणून याच पृथ्वी गुरुतून अजून बरंच काही सांगायचे. 2 तास जातील तरी कमीत कमी नाही सांगत. 10 मिनिटं दिलेले आहेत आणि अध्यक्षांच्या विचारासाठी मी या ठिकाणी थांबतो आणि तुमची रजा घेतो.